अरे विजय, आज माझ्या घरी पाहुणे येणार आहेत. साडी आणायला दुकानात जायचा विचार करतोय. अरे मित्रा, दुकानात का बरं? संजेरी साडी सेंटरला फोन कर. ते दुकान आपल्या घरी घेऊन येतात. तेही फोन केल्यावर अर्ध्या तासामध्ये. आपल्याला कुठेही जायचं काम नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे यांच्याकडे उत्तम दर्जाच्या साड्या मुबलक दरात मिळतात. आणि हो, लग्नाची खरेदी पण घरी बसल्या करता येईल. तर आत्ताच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि घरी बसल्या साड्या खरेदी करा. ओझर येथे भव्य वृक्ष वाटप संपन्न. झाडे लावा, झाडे जगवा, ऑक्सिजन वाढवा. राहुल खाडे यांचे प्रतिपादन. ओझर येथील रहिवासी महाराष्ट्र वनरक्षक दलामध्ये सेवेत असलेले कालकथित संदीप अमृत जाधव यांच्या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त ओझर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ खाडे यांच्या वतीने ओझर येथील रहिवाशांना वृक्ष वाटप करण्यात आले. चांदणी चौक येथे मुस्लिम बांधवांना वृक्ष वाटप करण्यात आले व श्रमिक नगर, भीमनगर, आंबेडकर नगर येथील रहिवाशांना आंबा, पेरू, सीताफळ, जांभूळ, चिकू व आंबट चिंच सावलीचे वृक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी समतानगर येथे किशोर भाऊ त्रिभुवन यांनी सर्व नागरिकांना वृक्ष वाटप करून वृक्ष संगोपनाचे महत्त्व समजून सांगितले. ओझर पोलीस स्टेशन येथे सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनला देखील वृक्ष देण्यात आले. चांदणी चौक येथे अल्पसंख्याक विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष शरीफभाई खाटिक व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे असलम शेख, पत्रकार जुबेर शेख यांनी आपल्या पूर्वज नातेवाईकांच्या आठवणींमध्ये आपण देखील वृक्ष लावावे व वाटावे असे नागरिकांना सांगितले. बुद्ध विहार मिलिंद नगर येथे ओझर ग्रामपंचायतचे सदस्य राकेश भाऊ जाधव यांनी वृक्ष ही काळाची गरज आहे अशी प्रतिपादन केले. श्रमिक नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून संजयजी दोंदे यांच्या हस्ते देखील वृक्ष वाटप करण्यात आले. नागरिकांनी देखील या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. जो तो वृक्ष घेऊन कसे त्याला वाढवता येईल असे काही देऊन सांगत होता. असे कार्यक्रम झाले पाहिजे असे प्रतिपादन श्रमिक नगरचे माजी अध्यक्ष आदिल इंद्रेकर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी रवी भाऊ शिरसाट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राहुल भाऊ खाडे व प्रथमेश दुर्धवडे यांनी केले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी विक्रम भाऊ जाधव, भूषण भाऊ जाधव, सूरज कराळेकर, पप्पू आहिरे, योगेश खरात, देवा केदारे, करण जाधव, अभि शिरसाट, सागर दिवे, किशोर डमाळे, विशाल सोनवणे, तुषार सोनवणे. वृक्ष ही काळाची गरज आहे. आता वृक्षारोपण केले तरच आपले जीवन सुख राहील असा संदेश यातून देण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी समाज उपयोगी काम केल्याबद्दल मुस्लिम समाज कमिटीतर्फे राहुल भाऊ खाडे व रवी भाऊ शिरसाट व मित्र परिवाराचे हार घालून सत्कार करण्यात आले. आमचे बंधू संदीप अमृत जाधव यांच्या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त ते स्वतः फॉरेस्ट येथे सर्व्हिसला असल्यामुळे आणि कायम ते सांगायचे वृक्ष लावा, वृक्ष जगवा. आणि ही संकल्पना सोमनाथ गायकवाड मला भेटले आणि ते बोलले का बबलू काही ना काही केलं पाहिजे राजकारण विरहित असं समाजकारण तू जर करतो तर लोकांना काहीतरी अशा गोष्टी की त्याचा फायदा होईल. त्या संकल्पनेवर आधारित रवी भाऊ शिरसाट आणि आमचं बोलणं झालं. भाऊ आपण वृक्ष देऊ. वृक्ष देताना कोणते द्यायचे की त्याचा नुसतं फारच नको वाटायला दिले म्हणून दिले असं नाही, तर मग काहीतरी चांगले वृक्ष दिले पाहिजे. नाही तर लोक वृक्ष देतात ते असे देतात का अर्धा किलोमध्ये, म्हणजे आज लावलं तर उद्या झाड मरून जाईल असं झाड देतात. आणि कुठल्याही प्रकारचा त्याचा उद्देश फक्त झाड लावणे जगणे नाही तरी चालेल, पण आम्ही असा उद्देश ठेवून झाडं देतोय लोकांना. तर मिनिमम एक झाड 3 किलोची हुंडी आहे आणि 3 ते 4 फुटाचं झाड आहे. म्हणजे तुम्ही लावल्यानंतर 2 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला त्याला फळं येणार म्हणजे येणारच. आणि प्रत्येकाने त्याच्या घरापुढे एक झाड लावावं आणि आपल्या नातेवाईक जे कोणी असतील त्यांची आठवण त्या झाडाच्या रूपात हे करावी अशी आमची सर्वांना विनंती. आम्हाला या कार्यक्रमासाठी सर्व मुस्लिम समाजाने फार सपोर्ट केला. आमचे शरीफभाई असतील, असलमभाई असतील, त्याचा कायम. आणि आमचे मित्र जुबेर शेख या कार्यक्रमासाठी सर्वात मोलाचं सहकार्य रवी भाऊ शिरसाट त्यांची सर्व टीम, मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.